ठाणे देशत मीडिया नेटवर्क में आप लोगों का स्वागत है। और दर्शकों, इस वक्त आप देख सकते हैं कि हम तलावपाली मैरिज ब्यूरो पर है, जहां पर आप देख सकते हैं अमरण अपोषण के ऊपर समाज सेवक संग्राम डोंगरे, जो आज का उनका अपोषण का ये चौथा दिन है। और आप यहाँ देख सकते हैं कि यहाँ पर जितेंद्र अवार्ड उपस्थित हुए हैं। संग्राम डोंगरे की स्थिति और परिस्थिति को देखते हुए, आज ये चौथे दिन के अपोषण को देखते हुए क्या पूरा मामला रहेगा, क्या आज सिचुएशन है, वो जानने की हम कोशिश करेंगे। देखते हैं। असं आहे की कमीत कमी प्रशासनापैकी कोणीतरी जबाबदार व्यक्तीने येऊन त्याची भेट तरी घ्यायला पाहिजे. तुझं म्हणणं काय आहे? तुला चोर दरोडेखोर नाही ना. एका नागरिकाने हा लढा उभारलाय आणि काय टेंडर आहे, कसलं टेंडर आहे, तुम्ही करणार काय, एवढंच फक्त आहे ना. जरा क्लॅरिफिकेशन द्या ना. त्यांनी सांगितलं गेल्या 1.5-2 वर्षापासून मी पाठपुरावा करतोय, मला कोणतीही काहीच सूचना दिली नाही. या महापालिकेत काहीच माहिती देत नाही. या महापालिकेत फक्त लपवण्याची सवय आहे, बाकी काहीच करत नाही. काल त्यांना पालिकेने लेटर दिले की होऊ शकत नाहीये, तुम्ही पुढे अपील करा किंवा दाद मागा, असे एक लेटर देऊन दिले काल महापालिकेच्या. काय होऊ शकत नाही? एक लेटर महापालिकेने हा मुद्दा. म्हणजे इथे फक्त वाहन तळ उभारणार आहेत का? फक्त वाहन बाकी काहीच उभारणार नाही. आणि यांचं असं म्हणणं आहे वरती असं इथे कुठेही नाही. प्रस्ताव कुठे? पण कुठे आहे? प्रस्तावात हॉटेल आहे. इथे तर त्यांनी सांगितलं शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शासन निर्णय काय आहे? शासनाचीच जागा आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची. प्राथमिक माहिती अशी की या ठिकाणी 5 ते 6 माळ्याचं पार्किंग होत आहे आणि ते पार्किंग होत असेल तर आमचा पाठिंबा आहे त्याला. पण त्याच्या व्यतिरिक्त काय होत असेल तर आमचा विरोध आहे. सगळ्यांचा ठाणेकरांचा विरोध आहे. ठाण्यात लुटायलाच घेतलंय, लुटायला. आणि संगम जिल्ह्याची मागणी केली त्यावर कसं पाहता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील भारतरत्न, छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय असावं, मत्स्यालय असावं. ही वेगळी गोष्ट आहे. त्यांच्या मागण्या ही वेगळी गोष्ट आहे. तिथे होतंय काय हे नेमकं महापालिकेने स्पष्टता द्यावी. आणि असा एक प्रश्न आहे, कुठे बांधकाम असेल तर काय टेंडर आहे, किती खर्च आहे, अशा पद्धतीचं फलक देखील या ठिकाणी पलीकडे लावण्यात आलेलं नाही. याबद्दल काय सांगा? नाही, ते महापालिका सगळं लपवतेच. महापालिकेला खरं काही लोकांना कळून द्यायचं नाहीये. आता इतका म्हणजे मोक्यावरची जागा आहे, मासुंदा तलाव आणि गडकरी रंगायचा, तिथे पार्किंगचा नेहमी प्रॉब्लेम असतो. हिची समस्या सोडवण्यासाठी जर तुम्ही बहुमल्टी पार्किंग प्लाझा बांधत असाल तर आम्ही सगळेच त्याचं पाहतो. तर काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ देखील या ठिकाणी व्हायरल झाला होता. साधारण 30-40 झाडे अगदी तोडण्यात आलेली. तो देखील झाडं बिडं सोडून द्यावं. हजारो झाडं तोडली ठाण्याची. कोणाला पडली आहे? ठाणेकर शांत झोपलेले. ठाणं उद्ध्वस्त होत असताना ठाणेकर शांत झोपले. गरमी वाढली आहे, रस्त्यावरची हजारो झाडं तोडण्यात आली. काय काही फरक पडत नाही. शेवटी जनतेला हे कळलं पाहिजे की येणाऱ्या पिढीचं किती नुकसान होणार आहे. तर हे कळत नसेल तर नुसत्या याच्यावर तरुण उपोषणाला बसणार, आपल्या जीवाचं बरं वाईट होईल याची चिंता करणार नाहीत, लढा देणार. हा कोणासाठी लढतोय? याच्या पोराला, याच्या बापाला, याच्या आईला मिळणार टेंडर? हे टेंडर कोण घेणार आहे? हे टेंडर राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी घेणार आहे. स्वच्छता आणि म्हणजे चारित्र्य संपन्न असे जे राजकीय पक्ष आहेत की जे फक्त चारित्र्यावर विश्वास, उच्च चारित्र्यावर विश्वास ठेवतात, त्यांची लबाडी आहे. कोण घेते टेंडर त्याचं नाव पण मला माहिती आहे. काय आता भूमिका घेतली पाहिजे? आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही संघात बरोबर आहे, आम्ही विरोध करू. आमचा गटनेता आलेला आहे. गटनेता पुढच्या या गटनेत्याला तू घेईल, विषय घेईल. आम्ही महापालिकेत सुद्धा विषय घेऊ. मी स्वतः कमिशनरकडे जाईन. त्यांना आता आमचे अध्यक्ष आलेले आहेत. अध्यक्षांनी भूमिका पक्षाची जाहीर केली. आज 4था दिवस आहे. प्रकृती हे बघा, तो बिचारा गरीब आहे, त्याला माहित नाही किती झेंड्याच्या कातडीचे लोक आहेत आता महानगरपालिकेत बसलेले. प्रशासन पण आणि लोकनियुक्त पदाधिकारी पण. कोणालाही वाटलं नाही की जाता येता एकदा त्याला विचारावं, अरे आम्ही करून घेऊ, चल सोड चल, काही फरक पडत नाही. मरतोय, मरू दे, चल बघू नंतर. आपण या दिवशी भेट दिली आहे.
भेट नाही, मी उपोषण सोडायला आलोय, कारण मला त्याला समजून सांगायचंय की या प्रशासनातला एकही माणसाला कुठल्याही माणसाच्या जीवाची किंमत राहिलेली नाही. संगमजी कसं पाहतात? सर आलेले आहे, उपोषण सोडण्याची विनंती आपल्याला करत आहे. आपली प्रकृती देखील खालावली आहे. बऱ्याच वेळापासून आपल्याला मेसेज सांगतात लोक स्वतःची काळजी घ्या, जर आपण जगलो तर पुढे आपण लढणार, अशी देखील भूमिका अनेक सामाजिक कार्यकर्ते घेतात. काय भूमिका? सर्वांचा मान ठेवणारच आहे, पण मी हा लढा हा ठेवणारच आहे. आणि आणि हायकोर्टात जाऊ आम्ही आता पीआयएल दाखल करू तिच्या विरुद्ध. संगम डोंगरेच्या नावाने आम्ही पीआयएल दाखल करू. आता शेवटी सगळं कोर्टातच न्यायचं हो. इथे तर न्याय मिळणार नाही, अर्थात कोर्टात मिळेल की नाही वेगळी गोष्ट, कारण सध्या काय परिस्थिती आहे भारतात ते सगळे बघताच तुम्ही. ही लढाई जी चालू केली आहे त्या ठाण्याचा उपवास आहे, त्याला लढा जाऊन नाही हे उपोषण मी आज संपवतोय, पण हे उपोषण चालू होणार आहे. कारण या ठिकाणी या ठिकाणी G+6चं बांधकाम करतायत ते. G+5चं हे पार्किंग आहे, वरती कॅफे खाऊन असं मोठं एक हॉटेल आहे. हे तुम्हाला कसं कळलं हॉटेल? आता त्यात हो, मेन्शन नाही. आम्ही माहिती घेतली, महानगरपालिका पाठपुरा केला, माहिती घेतलेली आहे. आणि ते तिकडचे अधिकारी जे आहेत शहर विकास त्यांच्याकडनं माहिती घेतली, प्लॅन चेक केलंय आणि त्याच्यामध्ये 6व्या माळ्यावर हॉटेल आहे. आणि ही जी पार्किंग जी आहे हॉटेलसाठीच आहे, सर्वसामान्य ठाणेकरांसाठी नाहीये. आणि आम्हाला पार्किंगचा विरोध नाहीये, पण त्या ठिकाणी यांनी बहुमजली इमारत बांधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संग्रहालय, आमचे महाराज शिवाजी महाराज आहेत त्यांचं संग्रहालय, आणि आम्ही या ठिकाणी मसाल्याची मागणी करतोय. आणि या ठिकाणी विवाह नोंदणी कार्यालय आहे. या ठिकाणी अनेक नागरिकांच्या आमच्याकडे तक्रार आली होती, आणि या ठिकाणी त्यांच्यासाठी एक हॉल हवाय. ज्याने कोण स्मार्ट सिटी म्हणतायत, पण स्मार्ट सिटी नावाने या ठाण्याला स्मार्ट करतायत का, ते फक्त यांची तिजोरी भरतायत. आणि ह्या गोष्टीला माझा आक्षेप आहे. मी ही लढाई थांबवली नाहीये, तुर्तास म्हणजे साहेबाचा मान ठेवतो, माझ्या मित्रमंडळीचा मान ठेवतो, आणि माझ्या घरच्या लोक जे आहेत तेही म्हणाले की आता ती तुमची प्रकृती खालवलेली आहे. प्रधान साहेब स्वतः मला म्हणाले की प्रकृती खालवली आहे, तुम्ही काहीतरी एक निर्णय घ्या. साहेबांचा मान ठेवून, सर्वांचा मान ठेवून मी आज आता हे उपोषण तात्पुरते थांबवतोय, पण ही लढाई पुढे चालू असणार आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की गृहनिर्माण मंत्री या ठिकाणी दखल घेतलेली आहे. तर सर्वसामान्य कार्यकर्ते, सर्वसामान्य समाजसेवकांची या ठिकाणी त्यांनी दखल घेतली. आपण जर पाहिलं तर अनेक नेत्यांच्या गाड्या 2 दिवसापासून शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. जैसे कि दर्शकों आप देख सकते हैं कि यहाँ पर श्री जितेंद्र आवाज जी ने यहाँ पर संग्राम डोंगरे उनका आपोषण का ये जो 14 दिन था, और आपने देखा कि उनको जूस पिलाकर यहाँ के आपोषण को उन्होंने ये किया है. आप देख सकते हैं कि यहाँ आपोषण हुआ है, और आगे पीसीएल डाला जाएगा. बेमुदत आपोषण को यहाँ पर तोड़ा गया, और बेमुदत आपोषण के चलते जो संग्राम डोंगरे जी थे उनको किस तरीके से यहाँ पर जितेंद्र आवाज जी के नेतृत्व में यहाँ पर आकर उनके आपोषण को रोका गया, और आगे महानगर पालिका और शासन प्रशासन से आने वाली जो मांग इनकी थी, जिस तरीके से मत्स्यालय, एक्वेरियम यानी मछलियों का ये, साथ ही विवाह हॉल, यहाँ पर इनका कहना है संग्राम डोंगरे जी का कि जो शादियों के जो हॉल को लेकर लूट मची है, उस लूट को रोका जा सकता है कि अगर हम विवाह हॉल यहाँ पर करते हैं. दूसरा, छत्रपति शिवाजी महाराज और साथ ही भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर उनका एक संग्रहालय यहाँ पर बनाया जाए. यहाँ पर जो पार्किंग लॉन करने का जो इरादा किया वो ठीक है, उसके बाद जो ऊपर की जो फ्लोर्स वगैरह है, तो उनकी ये मांग थी कि कहीं ना कहीं यहाँ पर इस तरीके से मत्स्यालय, एक्वेरियम, विवाह हॉल, छत्रपति शिवाजी महाराज और भारत रत्न बाबा साहेब डॉक्टर भीमराव अम्बेडकर उनका यहाँ पर संग्रहालय का एक उपस्थित किया जाए. उसी के चलते ये आपोषण यहाँ पर संग्राम डोंगरे जी ने यहाँ पर आपोषण किया था, और साथ ही उनका पूरा साथी जो वर्ग था वो तालाब पाली के यहाँ पर अपरिगण पे वो लोग उपस्थित थे. आप देख सकते हैं हमारे चैनल के माध्यम से.
जैसे कि दर्शकों आप देख सकते हैं कि यहाँ पर संग्राम डोंगरे का जो यहाँ पर अपोजिशन का जो समय था, डॉक्टर जितेंद्र आवाड यहाँ उपस्थित हुए और उन्होंने इनके अपोजिशन को तोड़ा और कहा कि आपकी जो मांग है हम सरकार से आगे तक ले जाएंगे शासन प्रशासन द्वारा। आप देखें किस तरीके से यहाँ पर अपनी कुछ डिस्कशन चल रहा है हमारे चैनल के माध्यम से, आप देख सकते हैं। मीडिया तोच लढा मार्ग नवा। जैसे कि दर्शकों आप देख सकते हैं संग्राम डोंगरे सर का यहाँ पर ऑपरेशन हुआ का मुकम्मल, आप देख सकते हैं और हमें हमारे चैनल के माध्यम से ये करना चाहा था। जैसे कि देख सकते हैं कि संग्राम डोंगरे भी हमारे साथ यहाँ पर इस वक्त उपस्थित है और जैसे कि अभी परिस्थिति नहीं है संग्राम डोंगरे सर की हमारे साथ बात करने के लिए, फिर भी एक लाइव हमने दिखाने की कोशिश की हमारे चैनल के माध्यम से। यहाँ पर जितेंद्र आवाड आए और उन्होंने इनके अपोजिशन को मुकम्मल कंप्लीट किया और प्रशासन से जो इनकी मांग थी उसको आगे ले जाएंगे और देखेंगे कि लाइव हम आने वाले वक्त में किस तरीके से संग्राम डोंगरे की जो बात है वो रखी जाएगी और हमने ये फिर हमारे चैनल के माध्यम से हमारे दर्शकों को दिखाने की कोशिश की। इसी तरीके से हमारी तमाम अपडेट्स को देखने के लिए आप हमें लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और ज्यादा से ज्यादा सब्सक्राइब करें। ये थी ठाणे दहशत मीडिया नेटवर्क की खास रिपोर्ट। आवाज आपकी, खबर हमारी। जय हिंद, जय महाराष्ट्र। जैसे कि देखा जा रहा है कि अभी संग्राम डोंगरे जी को हॉस्पिटलाइज उनके ट्रीटमेंट के लिए, जैसा कि बताया गया कि उनका शुगर लेवल कम है और कहीं ना कहीं उनको आज ये चौथा दिन अपोजिशन का था जहां उनके वीकनेस और डॉक्टरी उपचार के लिए उन्हें अभी अस्पताल ले जाया जा रहा है। अभी देखिए कि जो उनकी परिस्थिति है संग्राम डोंगरे जी की, आप देख सकते हैं हमारे इस चैनल के माध्यम से लाइव तस्वीर। दर्शकों देख सकते हैं आप इस तरीके से दर्शकों आप देख सकते हैं कि एम्बुलेंस निकल चुकी है संग्राम डोंगरे के ट्रीटमेंट के लिए और इन्हें अभी हॉस्पिटल ले जाया जा रहा है, आप देख सकते हैं।